हा पहा आज आपल्याला पाहायचं अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. पहा बरं काय सांगतात इन द रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टम ए डायरेक्टेड अँगल विथ इट्स वर्टेक्स ॲट ओरिजिन O and initial ray along the positive x axis is called the angle in standard position. आपण हे आधी पाहिलेलं आहे. काय पाहिलेलं आहे की जर अँगल दिलेले जर असतील इनिशियल आर्म टू टर्मिनल आर्म मध्ये, समजा हे OX इनिशियल आर्म आहे, OP हा टर्मिनल आर्म आहे. जर इनिशियल टू टर्मिनल आर्म जो आहे तो जर समजा अँटी क्लॉकवाईज रोटेट होत असेल तर अँगल कोणते असतात? पॉझिटिव्ह. आणि क्लॉकवाईज जर रोटेट होत असतील तर काय असतात? निगेटिव्ह. म्हणजे काय सांगितलं इन द रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम ए डायरेक्टेड अँगल विथ इट्स वर्टेक्स. हे वर्टेक्स कोणता आहे त्याचा? O ऍट द ओरिजिन O अँड द इनिशियल रे अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. आता हे इनिशियल रे जे आहेत सर्व काय असतील तिथले OX जे आहे काय इनिशियल रे आहे. हे कोणत्या ऍक्सिस वर आहे? एक्स ऍक्सिस वर आहे. आणि ते एक्स ऍक्सिस पासून जर रोटेट होत असतील अँगल अँटी क्लॉकवाईज तर ते काय असणार? पॉझिटिव्ह अँगल. आणि जर क्लॉकवाईज फिरत असतील तर काय असतील? निगेटिव्ह. तर इथं पहा इथं काय दिलेलं पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस इज कॉल्ड द अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. जर समजा हे OX काय टर्मिनल इनिशियल रे आहे किंवा इनिशियल आर्म आहे, जर दिलेले अँगल कोणते टर्मिनल आर्म कोणता आहे त्याचा? OP आहे, OQ आहे, पुन्हा OR आहे. तर हे जर असतील तर इथले काय आपण अँगल XOP हे रोटेट होत आहे कोणत्या याच्यात? अँटी क्लॉकवाईज. म्हणजे कोणते असतात अँगल? पॉझिटिव्ह. पुन्हा अँगल XOQ हे पण पहा बरं रोटेट केलेलं काय? इनिशियल रे टू टर्मिनल रे. हे OX पासून ते OQ पर्यंत आलेला आहे अँगल, ते काय झालं? अँटी क्लॉकवाईज रोटेट. मग एक पण कोणता झाला? पॉझिटिव्ह. आणि नेक्स्ट जो आहे XOR हे काय झाला? क्लॉकवाईज. क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह आहे. तर हे जे सांगण्याचे जे मेथड आहे त्याला कोणते म्हणतो आपण? अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. इथे सांगितलं पहा इन ऍडजॉइनिंग फिगर हे दिलेलं फिगर पहा अँगल XOP डायरेक्टेड अँगल XOP डायरेक्टेड अँगल XOQ XOP डायरेक्टेड अँगल XOQ अँड डायरेक्टेड अँगल XOR आर इन स्टँडर्ड पोझिशन. भलेही त्या अँटी क्लॉकवाईज रोटेट हो या क्लॉकवाईज रोटेट हो, इनिशियल रे टू टर्मिनल रे जे अँटी क्लॉकवाईज फिरला तर काय असतो? पॉझिटिव्ह. आणि जर क्लॉकवाईज फिरला तर असतो निगेटिव्ह. तर ते काय असते? स्टँडर्ड पोझिशन असतं पोझिशन. बट अँगल डायरेक्ट अँगल POQ पहा बरं कुठे आहे? डायरेक्ट अँगल POQ म्हणजे हा वाला अँगल जर असेल असं दिलेले, कारण आपल्याला माहित आहे एक्स ऍक्सिस वर, पण इथं आता इनिशियल रे कोणता सांगाल? हे OP सांगाल. हे एक्स ऍक्सिस वर आहे का? मग हे जे आहे ते काय राहणार नाही? अँगल इन स्टँडर्ड पोझिशन राहणार नाही. मग इथे दिलेलं आहे बट डायरेक्टेड अँगल POQ इज नॉट इन स्टँडर्ड पोझिशन. बरं हे पण असेल का? अँगल QOR हे असेल का? डायरेक्टेड अँगल जे दिलेला आहे कोणता? QOR. हे जे मी ग्रीन पेन न जे केलेलं आहे ड्रॉ अँगल कोणता? QOR हे असणार का स्टँडर्ड पोझिशन? अँगल इन स्टँडर्ड पोझिशन नाही. आपल्याला सांगितलेलं आहे काय मेन मुद्दा की इनिशियल रेज म्हणा किंवा इनिशियल आर्म हे कशावर असणार? एक्स ऍक्सिस वरच असणार. फक्त रोटेट होणार कोणता असतो? टर्मिनल आर्म किंवा रेज. जर अँटी क्लॉकवाईज फिरला तर असतो पॉझिटिव्ह आणि क्लॉकवाईज फिरला तर असतो अँगल तो निगेटिव्ह. हे आपल्याला सांगितलेलं आहे अँगल इन स्टँडर्ड पोझिशन मध्ये. आता नेक्स्ट पहा अँगल्स इम्पॉर्टंट. आता हे दिलेल्या फिगर मध्ये हे तुम्हाला माहित आहे का? हा क्वाड्रंट फर्स्ट असतो, पुन्हा हा क्वाड्रंट कोणता असतो? सेकंड. आणि हा क्वाड्रंट जो असतो कोणता असतो? थर्ड. आणि इथला क्वाड्रंट जो असतो फोर्थ असतो क्वाड्रंट. हे पहा बरं क्वाड्रंट पण जे सांगतो ते कोणत्या याच्यात आहे? क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज? अँटी क्लॉकवाईज. का? पहा बरं हे पण घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरत आहे. हे क्वाड्रंट फर्स्ट, हे क्वाड्रंट सेकंड, हे क्वाड्रंट थर्ड, हे क्वाड्रंट फोर्थ आहे. तर आपल्याला आता याच्यावर सांगायचं अँगल इन क्वाड्रंट. पहा इथं काय सांगतात? ए डायरेक्टेड अँगल इन स्टँडर्ड पोझिशन is said to be in a particular quadrant. हे डायरेक्ट अँगल मधले जे स्टँडर्ड पोझिशन ते आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतो की कोणत्या क्वाड्रंट मध्ये दिलेला आहे ते. इफ इट्स टर्मिनल रे लाइज इन दॅट क्वाड्रंट. म्हणजे इनिशियल रे, आता इनिशियल रे याच्यात कोणता आहे पहा बरं? इनिशियल रे जो आहे कशावर आहे? इथं
इनिशियल रे कोणता आहे OX. इथला अँगल पहा, इथला डायरेक्ट अँगल आपलं सॉरी काय रे OX किंवा इनिशियल रे OX. हे जो असतो का असतो इथला फिक्स असतो, म्हणजे ते तिथंच कॉन्स्टंट असते. फक्त रोटेट होणारा कोणता असतो टर्मिनल रेज किंवा टर्मिनल आर्म. आणि त्या टर्मिनल आर्म म्हणूनच कळते इथं काय सांगितलं कंडिशन पहा, इफ इट्स जर इफ इट्स टर्मिनल रे लाईज इन दॅट क्वाड्रंट. मग आता जे काय आता इथला कोणता आहे टर्मिनल रे OP आहे, पुन्हा OQ आहे, पुन्हा OR आहे. मग हे OP कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. हे कोणता आहे OP जे आहे ते कोणता आहे रेज टर्मिनल रेज. पुन्हा OQ पण टर्मिनल रेज आहे कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे सेकंड क्वाड्रंट. पुन्हा हे OR पण काय टर्मिनल रेज कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे थर्ड क्वाड्रंट मध्ये. हे सांगू शकतो आपण अँगल्स इन क्वाड्रंट मधलं काय पहा, ए डायरेक्ट अँगल इन स्टँडर्ड पोझिशन is said to be in a particular quadrant. डायरेक्टेड अँगल जे दिलेला आहे स्टँडर्ड पोझिशन नुसार ते जर अँगल एखाद्या ऍक्सिस मध्ये दिसत असेल ते कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे ते आपण त्या टर्मिनल रेज वरून ठरवू शकतो. म्हणजे कोणता आहे टर्मिनल रेज OP आहे, हे आहे कोणत्या क्वाड्रंट मध्ये फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. हा आहे एवढा सेकंड क्वाड्रंट, त्या सेकंड क्वाड्रंट मध्ये कोणता आहे रे OQ. पुन्हा रे OR पण आहे थर्ड क्वाड्रंट मध्ये. मी तसं झालं इन फिगर डायरेक्टेड अँगल्स डायरेक्टेड अँगल XOP पॉवर XOP हे कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे मग फर्स्ट क्वाड्रंट. डायरेक्टेड अँगल XOQ हे कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे सेकंड मध्ये. आणि डायरेक्टेड अँगल XOR हे कोणत्या ह्याच्यात आहे लाईज इन थर्ड क्वाड्रंट मध्ये ते दिलेलं आहे. डायरेक्टेड अँगल XOP डायरेक्टेड अँगल XOQ डायरेक्टेड अँगल XOR लाईज इन द फर्स्ट सेकंड अँड थर्ड क्वाड्रंट रिस्पेक्टिव्हली. जर तेच अनेक समोर जर समजा एखादा अँगल दिला असता असं इथे कोणता ना कोणता XOP च्या कोणता XOT दिला असता तर हे एखादा फोर्थ क्वाड्रंट मध्ये राहू शकत असतात. आता आपण आपल्याला पाहिजे क्वाड्रेंटल अँगल्स. क्वाड्रेंटल अँगल्स काय पॉवर इथं काय सांगितलं ए डायरेक्टेड अँगल इन स्टँडर्ड पोझिशन whose terminal rays lies along x-axis or y-axis is called the quadrantal angle. पहा तुम्हाला माहिती आहे हे x axis आहे, हे y axis आहे, हे x dash किंवा मायनस x axis म्हणू शकतो आणि हे y dash किंवा y axis म्हणू शकतो. तर इथं काय सांगितलं पहा ए डायरेक्टेड अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. डायरेक्ट अँगल जे स्टँडर्ड पोझिशन मध्ये दिलं तर काय असतं पहा whose टर्मिनल रेज लाईज अलॉंग एक्स ऍक्सिस. म्हणजे एक तर आता हे OP पण काय एक इनिशियल आर्म आहे. तर टर्मिनल आर्म किंवा इनिशियल रे किंवा टर्मिनल आर्म जे आहे ते पाहता हे OP काय इनिशियल आहे. जर हे एक्स ऍक्सिस वरच जर टर्मिनल आर्म असेल तर हे काय राहतील क्वाड्रंटल अँगल किंवा y ऍक्सिस वर असेल तर क्वाड्रंटल अँगल असू शकतो. मला इथं म्हणून सांगितलं पहा टर्मिनल रे लाईज अलॉंग एक्स ऍक्सिस और y ऍक्सिस इज कॉल्ड द क्वाड्रंटल अँगल. पहा इथं काय दिलेलं आहे इथून इथपर्यंत दिला म्हणजे POQ हे अँगल कोणता झाला क्वाड्रंटल अँगल. म्हणजे अँटी क्लॉकवाईज. हे पण काय POR हे कोणता झाला क्वाड्रंटल अँगल. पुन्हा हे इथून इथपर्यंत झाला म्हणजे POQ पर्यंतचा हे जे आहे क्लॉकवाईज फिरतो तर हे पण काय झाला क्वाड्रंटल अँगल. पुन्हा इथून काय POS हे पण अँगल जे रोटेट झालेलं आहे ते क्लॉकवाईज आहे ते पण कोणता झाला अँगल क्वाड्रंटल अँगल झालेला आहे. मग आता नेक्स्ट इथं पाहावं इथं काय दिलं इन डायरेक्टेड अँगल XOP डायरेक्टेड अँगल XOQ डायरेक्टेड अँगल XOR अँड डायरेक्टेड अँगल XOS आर ऑल क्वाड्रंटल अँगल्स. हे सर्व चारही पण दिलेले काय आहेत सर्व क्वाड्रंटल अँगल आहेत. आता नेक्स्ट पहा को टर्मिनल अँगल्स. को टर्मिनल अँगल्स कसं म्हणतात पहा डायरेक्टेड अँगल्स ऑफ डिफरंट अमाऊंट ऑफ रोटेशन. डायरेक्टेड अँगल्स जे आहेत त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे रोटेशन असू शकतात. डिफरंट टाइप म्हणजेच काय वेगवेगळे म्हणा कोणते रोटेशन असू शकते एक तर अँटी क्लॉकवाईज रोटेशन असू शकतो किंवा क्लॉकवाईज. डायरेक्टेड अँगल ऑफ डिफरंट अमाऊंट ऑफ रोटेशन हॅव्हिंग द सेम पोझिशन. डिफरंट टाइपचा रोटेशन असू शकतो क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज पण त्याचा पोझिशन काय राहणार सेमच राहणार. तर सेम पोझिशन ऑफ टर्मिनल रेज अँड इनिशियल रेज अँड टर्मिनल रेज आर कॉल्ड द को टर्मिनल अँगल. म्हणजे याने काय सांगितलं आपला समजायचं कोणता OA हे काय आहे इनिशियल रे आहे आणि OB काय आहे टर्मिनल रेज.
पहा बरं, याचा सेम पोझिशन आहे, ह्याचा आहे तेच क्वेश्चन, फक्त इथून इथपर्यंत सांगितलं आपण 30चा आहे अँगल. कोणता? समजा इथं लिहितो बारीक 30चा आहे. तर तेच आपण जर अँटी क्लॉकवाईज फिरलो काय क्लॉकवाईज, तर इथून काय वाला हा -330चा, कारण क्लॉकवाईज फिरला तर निगेटिव्ह आणि अँटी क्लॉकवाईज फिरला तर पॉझिटिव्ह. आणि नेक्स्ट पुन्हा अँटी क्लॉकवाईज फिरून पुन्हा रोटेट होऊन याचा झाला तर काय म्हणणार, तो पोझिशन सेमच आहे की नाही. पहा बरं, हे इथून इथपर्यंत झाला सेम पोझिशन आहे, म्हणजे ओबी पर्यंत आहे. पुन्हा क्लॉकवाईज फिरून इथून इथं आला तरी पण पहा बरं हे सेमच पोझिशन आहे. पुन्हा नेक्स्ट आणि अँटी क्लॉकवाईज फिरून काय केलं आणि इथून येऊन पुन्हा याच पडला ओबीवर होता, म्हणजे पोझिशन चेंज वाले का टर्मिनल एजची इनिशियल एजची नाही. मग इथं काय पहा, इन फिगर द डायरेक्ट अँगल्स हॅव्हिंग मेजर 30, 390 and -330. पहा हे 30 पुन्हा इकडून आलेला -330, पुन्हा इथून आणि इथपर्यंत आलं ओबी पर्यंत, रे ओबी म्हणजे टर्मिनल रे ओबी पर्यंत, तर काय आहे 390 आहे. तर पहा हॅव्हिंग द सेम इनिशियल आर्म रे ओ ए अँड द सेम टर्मिनल आर्म रे ओ बी, म्हणजे पहा हे रे ओ ए तर कॉमनच आहे, पोझिशन सेमच आहे, चेंज झाला का नाही, फक्त त्याचा एक तर क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज फिरलेला आहे. आणि रे ओ बीचा पण मग हेच these angles are co-terminal angles, म्हणजे थोडक्यात काय सांगितलं, इनिशियल रे फिक्स आहे म्हणजे तिथं कॉन्स्टंट आहे आणि टर्मिनल रे पण फिक्स आहे. फक्त याचं सांगण्याचा जो आहे अँगल एक तर आपण क्लॉकवाईज सांगालो नाहीतर अँटी क्लॉकवाईज सांगालो. मग हे काय राहणार, सर्व सेम पोझिशनच राहणार. अँगल कोणताही सांगितला आणि त्याचं अँटी क्लॉकवाईज सांगा या क्लॉकवाईज सांगा, जर पोझिशन चेंज होत नसेल म्हणजे पोझिशन चेंज होणारच नाही, सेमच राहणार पोझिशन, तर ते काय राहणार को टर्मिनल अँगल. म्हणजे पहा, इफ द टू डायरेक्ट अँगल्स आर को टर्मिनल अँगल्स, त्याच्यात दोन डायरेक्ट अँगल आहेत कोणते, समजा एक -330 आणि +390. तर काय सांगितलं, इफ द टू डायरेक्ट अँगल्स आर को टर्मिनल अँगल्स देन डिफरन्स बिटवीन द मेजर ऑफ दिस टू डायरेक्टेड अँगल्स is an integral multiple of 360. पहा याच्यातला कोणता एक -330 आणि एक आहे ते +390 वाला जो आहे, कारण अँटी क्लॉकवाईज फिरायला म्हणजे तो 390 काय पॉझिटिव्ह वाला आणि क्लॉकवाईज फिरला तर काय असतो निगेटिव्ह वाला -330. जर याची दोघांचं काय केलं म्हणाले त्याने, इफ द टू डायरेक्ट अँगल्स आर को टर्मिनल अँगल्स देन द डिफरन्स बिटवीन द मेजर्स ऑफ दिस टू डायरेक्टेड अँगल्स, जर त्याचा दोघांचा डिफरन्स काढून जर मेजर केलं ते जर काय होणार, इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 येत असेल, म्हणजे 360च्या मल्टिपल मधला जे येत असेल तर ते कोणता राहणार मग को टर्मिनल अँगल. म्हणजे पहा 390 हा पॉझिटिव्ह आहे, ह्या दोघांचा डिफरन्स कोणता, हे उलटा जे फिरलेला -330. पहा बरं काय तो 390 ला 390 +330 काय झाला मग 720 हे कशाचा मल्टिपल आहे, 2 च्या मल्टिपल आहे, कोणाच्या 360च्या, 2 टाइम्स ऑफ 360. मग हे झाला मल्टिपल म्हणजे काय झाला को टर्मिनल अँगल. तसं 360चा 2 चा मल्टिपल झाला, 3 टाइम्स ऑफ 360 म्हणजे 1080 असेल, या 360 ऑफ 4 टाइम्स असेल तर त्याच्या जे काही असेल ते जर ते त्याच्या मल्टिपल मध्ये असतील कोणाच्या 360च्या तर ते काय राहणार को टर्मिनल अँगल्स. पण त्याच्यात काय दोन डायरेक्ट अँगल्सचा डिफरन्स काढला तर. आणि आता मेजर ऑफ अँगल्स पाहिजे काय दिलेलं आहे, द अमाऊंट ऑफ रोटेशन फ्रॉम द इनिशियल रे ओ ए टू द टर्मिनल रे ओ बी गिव्स द मेजर ऑफ द अँगल ए ओ बी. इथे काय सांगतात, द अमाऊंट ऑफ रोटेशन. अमाऊंट ऑफ रोटेशन म्हणजेच काय, जे काय होईल क्लॉकवाईज फिरल किंवा अँटी क्लॉकवाईज फिरल जे काय असेल ते इनिशियल रे ओ ए कोणता, समजा इथे मी फिगर करतो, हे ओ हे ए आणि इथला बी. द अमाऊंट ऑफ रोटेशन, समजा रोटेशन काय आला आपला एक क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज धरून तर काय आला रे इनिशियल रे कोणता ओ ए टू द टर्मिनल रे हे ओ बी OB gives the measure of angle AOB आणि हे काय होतं त्याच्यापासून मिळणारा जे अँगल आहे कोणता मिळतो AOB. म्हणजे इथं जे काही अँगल असेल एक्स जे मिळेल आपल्याला माहित ना 30 असू शकतो 60 असू शकतो 90 असू शकतो. तर त्याचे जे मेथड आहे ते पहा बरं, इट इज मेजर्ड इन टू सिस्टीम, दोन सिस्टीम मध्ये आपण याला मेजर करू शकतो. कशाला, हे अँगल जे आहे डायरेक्ट अँगल दोन पद्धतीने मेजर करू शकतो. एक आहे हेक्साडेसिमल सिस्टीम म्हणजे डिग्री मेजर मध्ये आणि एक जो आहे सर्क्युलर सिस्टीम म्हणजे आहे रेडियन मेजर मध्ये. दोन मेथड जे आहेत आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. हे समजलं का
अँगल इन स्टँडर्ड पोझिशन, अँगल इन क्वाड्रंट या क्वाड्रंटल अँगल आणि कोटर्मिनल अँगल आणि मेजर ऑफ अँगल. हे आजचे जे झालेले आहेत पॉईंट ते आज तुम्ही व्यवस्थित लेक्चर पाहून समजून घ्या. नेक्स्ट जो आहे दोन्ही मेथड आपण सांगू कोणत्या सिस्टीम, हेक्साडेसिमल सिस्टीम आणि सर्क्युलर सिस्टीम. हेक्साडेसिमल सिस्टीम म्हणजे डिग्री मेजर मध्ये सांगायचं आहे, दुसरा जो आहे सर्क्युलर सिस्टीम म्हणजे रॅडियन मेजर मध्ये. हे दोन मेथड जे आहेत किंवा दोन सिस्टीम जे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. चालतंय.